कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री। आणि आता चेकआउटची वेळ झालेली आहे। मी लास्ट मिनिट पॅकिंग परत करते आणि झालं मग इथून जाणार आहे कॅपिटोकिया। हा इस्तांबुल मधला आमचा लास्ट डे आहे आणि आम्ही इथून पुढे निघणार आहे एअरपोर्टला आणि मग मी तुम्हाला पुढचा एअरपोर्टचा व्ह्यू दाखवते। सामान घेतलेलं आहे आणि सगळं पॅक झालं, चेकआउट केलंय, बाहेर निघालोय आणि ब्रेकफास्ट झाला तर मगाशी। तर आता लंच करतो आणि लंच करून मग इथून कोच आहे आणि कोचने मग जाणार एअरपोर्टला। आणि आता वेगळं एअरपोर्ट आहे, म्हणजे इस्तांबुल एअरपोर्टला नाही जाणार आहे, इस्तांबुलचंच वेगळं एअरपोर्ट आहे कारण डोमेस्टिक ट्रॅव्हल करणार आहे कॅपिटोकियाला। तर कॅपिटोकिया मी पुढचा प्रवास सगळा दाखवते। आता जेवण वगैरे करून तुम्हाला परत भेटते। मी इथे लंचला आलेले घेतलेलं आहे पास्ता, चिकन राईस आणि साग। तर इथं आता आम्ही जेवण करतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला। सूप, पास्ता, योगर्ट, चिकन, सॅलड, राईस आणि माझे बनवलं असं घेतलेलं आहे आजच्या जेवणामध्ये मी। आणि आता जेवण करतो आणि आता टॅक्सी स्क्वेअर सोडण्याची वेळ झालेली आहे। तर माझ्या मागे मला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिसलं असणार आहे की ती त्यांचं गेट आणि ही मस्जिद टॅक्सी स्क्वेअरलाच आहे। आणि इथं त्यांचं जे माझ्या मागे दिसत असेल, दिसते का रे बघ रे यातून? हां, हे जे माझ्या मागे दिसतंय ते त्यांचे फ्रीडम फायटरचे स्टॅच्यू बनवलेला आहे आणि हा फेमस स्टॅच्यू आहे इथं। त्यांच्या टर्कीच्या फ्रीडम फायटर्स जे होते त्यांना सिम्बॉल करून हे स्टॅच्यू बनवलेला आहे। कॅपिटोकियाला जाण्यासाठी सबिया एअरपोर्टला जाणार आहे। तर सबिया एअरपोर्टला जाण्यासाठी ही बसने आम्ही जाणार आहे, हवा बस। जेव्हा आलो होतो तेव्हा हॅवीएस्ट बसने आलो होतो, पण आता जाताना कारण वेगळं एअरपोर्ट आहे, तक्सीम स्क्वेअरपासून हार्डली 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स होतं आणि आम्ही इथं या बस स्टॉपला आलो आहे। हा बस स्टॉप आहे, इथे तिकीट्स घेऊ शकतात। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की एअरपोर्टला जाण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत, जसं की मेट्रो, कोच आणि टॅक्सी। पण सगळ्यात अफोर्डेबल जे ऑप्शन आहे ते कोचचंच आहे, बसचंच आहे। तर म्हणून आम्ही येताना पण बसनेच आलो आणि खूप छान जर्नी झाली बाय रोड। जाण्यासाठी विचार करतोय जरा कॉफी घेऊया म्हणून कॅफे नेरोला आलो इथं आणि आता कॉफी वगैरे घेतो आणि मग या बसने निघतो। तर आता मी बसले बसमध्ये, मगाशी मी दाखवली ही आहे हवा बस। तर हवा बस ही एअरपोर्ट सर्व्हिस आहे। जसं येताना इस्तांबुल एअरपोर्टवरून आलं तर तक्सीम स्क्वेअरला, त्यावेळेस आम्ही यूज केली ती हॅवीएस्ट बस। पण आता दुसऱ्या एअरपोर्टला जातो आहे, साबिया इस्तांबुल एअरपोर्टवरून जाणार आहे नेवसीर कॅपिटोकिया एअरपोर्टला। तर त्यासाठी ही बस आहे हवा बस। तर हवा बस सोडणार आहे साबिया एअरपोर्टला। आम्ही अजून तिकीट काढलेलं नाही, तर तिकीट घ्यायला येणार आहे। आता आम्ही बसलेलं आहे, ऑनबोर्ड झालेलं आहे, तर ते येतील आणि मग तिकीट घेतील आणि तुम्ही कॅशमध्ये किंवा क्रेडिट कार्डने पे करू शकता। असं मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं, तर मी होते युरोप साईडला, टर्कीच्या युरोप साईडला। तर आता चाललेलं आहे मी, जे हे एअरपोर्ट आहे ना ते आहे टर्कीच्या एशिया साईडला। तर इथं सी लिंक आहे मध्ये दोन्ही एंड जॉईन करण्यासाठी आपण जाणार आहोत सी लिंकला। मोठा रस्ता आहे, खूप मोठी लिंक आहे। तर आम्ही ऑनबोर्डच तिकीट काढलं आणि तिकीटची प्राइस होती 283.5 लिरा, टर्किश लिरा। आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करताना 345 लिरा द्यावे लागतील, रादर कॅशने केलं तर कमी द्यावे लागतील। आताच इथून उतरलो बॅग निघाल्यात आणि आता चाललं आहे एअरपोर्टकडे। साबिया एअरपोर्टला आलेलं आहे। तर हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे। पासपोर्ट ना, तर मी बोर्डिंग पास घेते इथे माझ्या नावाचा, कंटिन्यू म्हणते आणि बॅग ओके म्हणते। मला एक्स्ट्रा पाहिजे पण नाही घ्यायचं म्हणून मी स्किप म्हणते आणि प्रिंट म्हणणार आहे मला आणि माझा बोर्डिंग पास इथून आला। असा मी घेतलाय ऑनलाईन आणि एंड। तर इथे सेल्फ चेक इनचं ऑप्शन होतं, तर आम्ही बॅगेज वगैरे चेक इन केलेलं आहे। मला एक गोष्ट सांगायला आवर्जून आवडेल, टर्कीमध्ये युरो एक्सेप्ट करतात, पाऊंड्स एक्सेप्ट करतात आणि टर्किश लिरा एक्सेप्ट करतात आणि US डॉलर्स पण एक्सेप्ट करतात। तर तुम्ही UK, US, युरोपवरून प्रवास करत असाल टर्कीसाठी तर करन्सी एक्सचेंजचा प्रॉब्लेम येत नाही आणि कार्ड असेल तर मग क्रेडिट कार्ड और ट्रॅव्हल कार्ड असेल तरीही काही प्रॉब्लेम येत नाही।
सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आता. तर इथून आता गेट नंबर पण तिथे डिस्प्ले झालेला आहे आणि आता आम्ही गेटकडे चाललो. आता बोर्डिंग होत आहे आणि आम्ही निघालो. ऑनबोर्ड झालेले आहे मी आणि एक विंडो सीट आणि एक मिडल सीट घेतलेली आहे. फ्लाईट छोटी आहे, एजेटने प्रवास करते. मागची जी ती बीज एअरलाईन होती आणि आताची जी आहे इस्तांबुल टू कॅपडोकिया ती एजेटची फ्लाईट. आमची फ्लाईट डिले झाली ती 40 मिनिट्सने आणि आता पुढची जर्नी फक्त 1 तासाची आहे. आणि आता टेक ऑफ करतो. एअरपोर्ट इकडे दाखव, इकडे दाखव. ही आमची फ्लाईट होती, आता जस्ट उतरलो. बघ एकदम छोटं एअरपोर्ट आहे. हो, जिथून ते लँड केलं ना त्याच रनवेने परत मागे. हो का? खूप छोटं एअरपोर्ट आहे. 3चे पावणे 8 आणि उजेड बघा कसं आहे. पण तरी पण मला असं वाटतं की वेदर चांगलं असणार आहे. आणि उद्या ना आपलं एकदम मला मी या ट्रिपसाठी जी एक्सायटेड होते आणि खरी ह्या ट्रिपमध्ये मी आलेच त्यासाठी. उद्या आपण जाणार आहोत हॉटेल बलूनसाठी. तर हॉटेल बलून राईड आहे सकाळी म्हणजे सकाळी नाही, पहाटे जायचं आहे. ते मी तुम्हाला अपडेट करेलच. प्लीज स्टे ट्यून. ती पण आपलीच आहे, डोमेस्टिक एअरलाईन आहे, त्यामुळे इमिग्रेशनची गरज नाही आहे. बॅगेज घेऊन डायरेक्ट बाहेर निघायचं आहे. आणि आम्ही ना हॉटेलवरूनच म्हणजे हॉटेल बुक केली, त्यांच्याकडूनच टॅक्सी सर्व्हिस घेतलेली आहे हॉटेलपर्यंत. तर पिकअप इथूनच आहे आपल्याला. तर ते टॅक्सी घेऊन येणार आहे. हां, आणि या एअरपोर्टपासून ना मी सांगते का पिकअप घ्यायचं आहे. जर तुम्ही हॉटेल बुक करत असाल तर हॉटेलकडूनच पिकअप सर्व्हिस घ्या. कारण इथून ना कनेक्टिव्हिटी नाही आहे, म्हणजे असं पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा बसेस किंवा मेट्रोज वगैरे नाही आहे एअरपोर्टपासून तर हॉटेलपर्यंत. कारण सिटी लांब आहे, त्यामुळे नेहमी हॉटेलकडूनच तुम्ही पिकअपची फॅसिलिटी घ्या. तर इथे टॅक्स होतं आहे. तर ह्या हॉटेलमधून सगळ्यांचंच पिकअप, बरेच लोक असणार आहेत आमच्या फ्लाईटमधून, तर सगळ्यांचंच पिकअप आहे. तर इथंच आम्हाला आता ड्रॉप केलं आहे. बाय. आणि ही आमची हॉटेल आहे, इथं बुक केलेलं आहे. तर आताच चेक इन केलं आहे रिसेप्शनमधून आणि नंतर रूममध्ये चाललं आहे. हे रिसेप्शन होतं. आता रात्रीची वेळ आहे, रात्रीची 9 वाजता. ब्रेकफास्ट अपस्टेअर्स. या ओके. तर जस्ट आत्ताच हॉटेलमध्ये आलं, चेक इन केलं. तर मला एक इम्पॉर्टंट सजेशन असं द्यायचं आहे की जे आपलं एअरपोर्ट आहे ना कॅपडोकिया एअरपोर्ट, ते खूप लांब आहे. आणि हा जो पूर्ण एरिया असतो, तर हा जिथं आम्ही राहतोय त्या एरियाचं नाव आहे गोरमे रिजन, म्हणजे पूर्ण रिजनला गोरमे म्हणतात. आणि इथंच नियरबाय सगळे हॉटेल आहेत. आणि अजून थोडंसं पुढे गेलं की अजून एक रिजन आहे. पण हे दोन्ही पण रिजन जे आहेत ना ते एअरपोर्टपासून खूप लांब आहे, अराउंड 30 किलोमीटर आहे. आणि एअरपोर्ट टू इथं येण्यासाठी कम्यूट करण्यासाठी अशी स्पेशल सर्व्हिस नाही, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे नाही. टॅक्सी अदरवाईज डायरेक्टली पिकअप और ड्रॉप ऑफ असेल तर यांच्या म्हणजे हॉटेलकडूनच जे असेल ते. तर मी असं म्हणेन, जेव्हा पण तुम्ही हॉटेल बुक करत असाल तेव्हाच तुम्ही इन ॲडव्हान्समध्ये पिकअप आणि ड्रॉप ऑफ फॅसिलिटी हॉटेलकडूनच घ्या. आणि आता आम्ही घेतली ती फॅसिलिटी. तर आम्हाला 12 युरो पर पर्सन चार्जेस पडले, आणि जे की मला वर्थ वाटतं. तर कारण पूर्ण रिमोट एरियावरून इकडे आलेलो आहे आम्ही ह्या म्हणजे हॉटेलच्या रिजनमध्ये. आणि टॅक्सी जर करणार असाल तर टॅक्सीवाले ना तुम्हाला आधीच खूप चार्जेस सांगतात, म्हणजे 200 युरो, 300 युरो और 100 युरो. आणि त्यात बार्गेन करून आपण किती करणार. हॉटेलचा जो टाईप आहे ना तो स्टोन हाऊस टाईप आहे. तर इथे वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे केव हाऊस, स्टोन हाऊस. तर आम्ही स्टोन हाऊस केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघा ना सगळी अँटिक थीम आहे, कारण स्टोन आणि केवमध्ये ही हॉटेल आहे, तर तशी थीम केलेली आहे अँटिक टाईप. तर ही रूम आहे, इथून एंट्री. हा पूर्ण पॅसेज आहे ना तो कॉरिडॉर होता जिथे मी आधी होते. तर बाहेरचा एरिया पण मोकळा आणि हा पूर्ण तुम्ही यूज करू शकता बसायला वगैरे सकाळी. तर इथून एंट्री रूमची, आणि रूम अशी पूर्ण स्टोन आहे. आणि खरोखर हे जे आहे ना ॲक्च्युअलमध्ये स्टोन आहे. तर ही रूम आहे मस्त अशी. आणि हिटर्स पण अवेलेबल आहे, कारण इथं पण वेदर असं अनप्रेडिक्टेबल असतं.
टी व्ही आहे, चेअर्स आहेत, इथं बेड आहे, कबड आहे छोटंसं आणि छान इथे मोठी विंडो आहे. ॲक्च्युली ही पूर्ण तुम्ही बघत असाल पूर्ण केव आहे, दोन्हीकडे विंडो ओपनिंग आहे आणि ह्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तर इथे मस्त मिरर, अरे वा मला जो पूर्ण मिरर आहे. इकडे पण ड्रेसिंग मिरर एक दिलेला आहे ड्रेसिंग टेबलचा आणि इकडे आपलं शॉवर, सिंक आणि टॉयलेट ते पण पूर्ण स्टोनमध्येच केलेलं आहे. मस्त स्पेशियस आहे आणि सगळं असं ड्रायर, हेअर ड्रायर वगैरे, AC पण आहे वर. तू पुढे. तर आम्ही आज आलेले खूप दिवसानंतर इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि इंडियन फूड खाणार तर ऑर्डर केलेलं आहे आताच. आणि रेस्टॉरंटचे ॲक्च्युली गुगल रिव्ह्यू बघितले होते तर खूप छान रिव्ह्यू होते या रेस्टॉरंटचे. टेस्ट आहे म्हणून जेवणाला, इंडियन ऑथेंटिक टेस्ट, तर म्हणून आलेलं आहे. तर ट्राय करते आणि जेवण आल्यावर तुम्हाला दाखवते. स्टार्टर आलेलं आहे. स्टार्टरमध्ये सूप मागवलं होतं, चिकन मंचाऊ सूप होतं आणि चिकन तंदुरी सॅलड. तर हे सॅलड वेगळे आले, तंदुरी वेगळे आलेली आणि जेवण खरंच टेस्टी आहे. आता पुढचा मेन कोर्स येतो, आलाच मेन कोर्स, तर तू कंटिन्यूच कर. थँक्यू. चिकन हैदराबादी, ही चिकन हैदराबादी मागवलेली आहे आणि तंदुरी नान, गार्लिक नान सॉरी, आणि ही तंदुरी चिकन, तंदुरी चिकन टिक्का आणि सॅलड, चिकन सॅलड आणि चिकन सॅलड. तर हे जे माझ्या मागे रेस्टॉरंट दिसतंय तुम्हाला, इथे हे इंडियन रेस्टॉरंट आहे. इथं मी जेवण केलं, कॅपॅडोकिया ते आहे हे. आणि या रेस्टॉरंटची गोष्ट अशी आहे की आम्ही UKहून आलो आहे म्हणून पण वाटतं आहे. आणि UKत अशी टेस्ट आतापर्यंत नाही मिळालेली आहे, इंडियन टेस्ट. खूप छान टेस्टी जेवण होतं, थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे आमचं बिल झालेलं आहे 1875 टर्की लिरा. इंडियामध्ये पण इव्हन पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्येच अशी टेस्ट मिळेल. खूपच छान टेस्टी जेवण होतं, म्हणजे वर्थ वाटलं इथे येणं. तर आजचा दिवस आणि व्हिडिओ मी इथंच संपवते. याच्यानंतर जस्ट मी जाणार आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सला, कारण वॉटर बॉटल्स घ्यायची आहे तिथून. आणि उद्याचा दिवस खूप लवकर अर्ली मॉर्निंग सुरू होणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे उद्या बलून राईड आहे आणि हॉट एअर बलून राईड करायची आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.